नमस्कार. आज आपण राज्यपालांच्या अधिकारांच्या जगात डोकावणार आहोत. हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो पूर्णपणे समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर तुम्हाला असं विश्लेषण आवडत असेल तर लगेच सबस्क्राइब बटन दाबा. चला सुरू करूया. विचार करा, एखाद्या व्यक्तीला राज्यात फाशीची शिक्षा झाली आहे तर त्याची शिक्षा माफ होऊ शकते का? आणि जर होऊ शकते तर हा अधिकार कोणाकडे आहे? राज्यपालांकडे की राष्ट्रपतींकडे? याच प्रश्नाचं उत्तर आपल्या संविधानात दडलंय आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एका खऱ्या प्रकरणापासून सुरुवात करूया. एका अशा केसने ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं, पेरारीवलन प्रकरण. जरा विचार करा, तब्बल 31 वर्ष तुरुंगात. गोष्ट सुरू होते 1991 मध्ये, जेव्हा पेरारीवलनना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली गेली. मग 2014 मध्ये तामिळनाडू सरकारने सगळ्या दोषींना सोडण्याची शिफारस केली, पण तरीही काहीच झालं नाही. अखेर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. मग इतकी वर्ष का लागली? यामागे नक्की काय काय घडलं? आणि म्हणूनच हे प्रकरण खूप महत्त्वाचं ठरतं, कारण या एका केसमुळे राज्यपालांचे अधिकार नेमके किती आहेत आणि त्यांच्यावर संविधानाच्या कोणत्या मर्यादा आहेत, हे प्रश्न ऐरणीवर आले. जणू काही त्यांच्या अधिकारांची एक परीक्षाच होती. या पेरारीवलनच्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी होती आपल्या संविधानातील दोन कलम, कलम 161 आणि कलम 163. चला मग थेट आपल्या नियमपुस्तिकेत म्हणजेच संविधानात डोकावून बघूया की ही कलम नक्की सांगतात काय. सगळ्यात आधी कलम 161. हे कलम राज्यपालांना एक खास अधिकार देतं, तो म्हणजे क्षमादानाचा अधिकार. सोप्या शब्दात सांगायचं तर राज्याच्या कायद्याशी संबंधित कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा कमी करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. राज्यपालांचे अधिकार राष्ट्रपतींच्या अधिकारांपेक्षा वेगळे कसे आहेत? तर हा तक्ता बघा. बाकी सगळं ठीक आहे, पण शेवटचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा म्हणजे क्षमादान देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना आहे, राज्यपालांना नाही. हा खूप मोठा फरक आहे. आता क्षमादान म्हणजे फक्त माफ करणे नाही. कलम 161 मध्ये याचे 5 वेगवेगळे प्रकार दिले आहेत. पार्डन म्हणजे गुन्हेगाराला पूर्णपणे दोषमुक्त करणे. कम्युटेशन म्हणजे शिक्षेचा प्रकार बदलणे, जसं की फाशीचं जन्मठेपेत रूपांतर करणे. रेमिशन म्हणजे शिक्षेचा कालावधी कमी करणे. रिस्पाईट आणि रिप्रीव्ह हे विशेष परिस्थितीत शिक्षा थांबवण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी वापरले जातात. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या कलमाकडे, कलम 163. याचा नियम अगदी सरळ आहे. राज्यपालांनी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करायचं. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, काही गोष्टी वगळून. आणि याच गोष्टींना विवेकाधीन अधिकार म्हणतात, म्हणजे राज्यपालांचा स्वतःच्या मताने निर्णय घेण्याचा अधिकार. तर मग राज्यपाल स्वतःच्या मनाने निर्णय कधी घेऊ शकतात? तर फक्त काही ठराविक परिस्थितीत. जसं की निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर कोणाला सरकार बनवण्यासाठी बोलवायचं हे राज्यपाल ठरवतात. किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. हे अधिकार खूप मर्यादित आहेत. बरं, राज्यपालांना हे अधिकार तर मिळाले, पण ते अमर्याद आहेत का? त्यांच्या निर्णयाला कोणी आव्हान देऊ शकतं का? तर याचं उत्तर आपल्याला मिळतं सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निकालांमधून. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल म्हणजे SR बोम्मई खटला. ह्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक जबरदस्त गोष्ट सांगितली. ते म्हणाले की राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली म्हणजे ती अंतिम नाही, त्या निर्णयाची न्यायालयात तपासणी होऊ शकते. हा एक खूप मोठा निर्णय होता. या निकालाचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ आहे की राज्यपाल हे केंद्र सरकारचे फक्त रबर स्टॅम्प किंवा एजंट नाहीत. ते एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे आणि त्यांना घटनेच्या चौकटीतच काम करावं लागेल. न्यायालयाने इथेच थांबलं नाही. 2016 मध्ये नबाम रेबिया प्रकरणात त्यांनी अजून एक गोष्ट स्पष्ट केली. विधानसभेची बैठक कधी बोलवायची हा निर्णय राज्यपाल स्वतःच्या मर्जीने घेऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावाच लागतो. म्हणजे विवेकाधीन अधिकारांच्या मर्यादा आणखी स्पष्ट झाल्या. वा, आपण बराच मोठा प्रवास केला. पेरारीवलन केस, 2 महत्त्वाची कलमं आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल. चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते थोडक्यात पाहूया. तर 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. कलम 161 नुसार राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार आहे, पण फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा नाही. 2. फाशीची शिक्षा फक्त राष्ट्रपतीच माफ करू शकतात.
3 कलम 163 नुसार राज्यपालांचे स्वतःच्या मनाने निर्णय घेण्याचे अधिकार खूप मर्यादित आहेत. आणि 4 सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचा अंकुश आहे. आणि या सगळ्याचा निष्कर्ष काय? तर एकच, राज्यपालांची भूमिका ही राजकीय डावपेचांसाठी नाही, तर ती घटनेचं रक्षण करण्यासाठी आहे. त्यांना मिळालेला विवेकाधिकार हे अमर्याद स्वातंत्र्य नाही, तर ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी, आपल्या राज्यात कधी राज्यपाल आणि सरकार यांच्यात अधिकारांवरून असा संघर्ष झालेला पाहिला आहे का किंवा ऐकला आहे का? आपले विचार आणि अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला यावर चर्चा करूया. आशा आहे की हे सविस्तर विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण पुढच्या भागात आपण मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या अधिकारांवर बोलणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.